IPLचा हंगाम आता चांगलाच रंगात आला आहे। IPLमध्ये नेहमीच चर्चेत असणाऱ्या संघामध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सचा समावेश होतो। मुंबई दर IPLला पहिला सामना हरते आणि तो सामना देवाला सोडल्याचं सांगून स्वतःची समजूत घालते। पुन्हा दमदार कामगिरी करते। मात्र यंदाच्या IPLमध्ये चित्र काहीसं वेगळं आहे। पहिला सामना देवाला सोडल्यानंतर सुद्धा मुंबई इंडियन्सला अजून काही समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही। यंदाच्या IPLमध्ये मुंबईच्या संघासोबत आणखी एक मोठी घटना घडली आहे, ती म्हणजे मुंबई इंडियन्स संघाच्या नेतृत्वात झालेला बदल। रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढून टाकून मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला मुंबईचा कर्णधार बनवला आहे। ही घोषणा करताच मुंबईला चाहत्यांच्या मोठ्या रोषाचा सामना करावा लागला। मात्र चाहत्यांचं मन वळवण्यात मुंबईचा संघ व्यवस्थापनाला तुर्तास यश आल्याचं दिसत होतं। मात्र संघ आता चांगली कामगिरी करत नसताना मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदाचा वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे। चाहते पुन्हा एकदा रोहित शर्माला मुंबईचा कर्णधार करण्याची मागणी करत आहेत। आता चक्क मुंबई इंडियन्सच्या मालकीन नीता अंबानी यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे। महत्त्वपूर्ण बाब म्हणजे नीता अंबानी यांनी सुद्धा या मागणीला प्रतिसाद दिला आहे। नेमकं काय घडलंय, नीता अंबानी नेमकं काय म्हणाल्या आणि खरंच रोहित शर्मा मुंबईचा कर्णधार होणार का, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी बबिता आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। क्रीडा विश्वात विशेषतः क्रिकेटच्या पटलावर घडणाऱ्या घटना आणि त्या अनुषंगाने निर्माण होणारी चर्चा सतत रंगत असते। खेळाडूंची कामगिरी, रोमांचक सामने आणि संघाच्या रणनीती यासोबतच नेतृत्वातील बदल हा देखील क्रीडाप्रेमींच्या उत्सुकतेचा आणि भावनिक गुंतवणुकीचा विषय आहे। सध्या भारतीय क्रिकेटमध्ये आणि विशेषतः IPLच्या वर्तुळात असाच एक महत्त्वाचा विषय केंद्रस्थानी आहे। मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधार पदाचा बदल। रोहित शर्मा ज्याने आपल्या कुशल नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले, त्याला कर्णधार पदावरून हटवून हार्दिक पांड्याकडे संघाची धुरा सोपवण्यात आली। हा निर्णय अनेक क्रिकेट चाहत्यांना रुचलेला नाही। रोहित शर्माच्या नेतृत्वावर निस्सीम प्रेम करणारे आणि त्याला पुन्हा एकदा कर्णधार म्हणून पाहण्याची तीव्र इच्छा बाळगणारे चाहते वेगवेगळ्या माध्यमातून आपली भावना व्यक्त करत आहेत। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आपली नाराजी उघडपणे दर्शवण्यापासून ते प्रत्यक्ष भेटीत आपली मागणी मांडण्यापर्यंत चाहते विविध मार्ग अवलंबत आहेत। अशीच एक लक्षणीय घटना नुकतीच महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी येथे घडली। मुंबई इंडियन्सच्या मालकीन नीता अंबानी या साईबाबांच्या दर्शनासाठी मंदिरात आल्या होत्या। धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती नियमितपणे शिर्डीला भेट देत असतात। नीता अंबानी जेव्हा मंदिराच्या परिसरात होत्या तेव्हा रांगेत उभे असलेल्या एका निष्ठावान साई भक्त आणि रोहित शर्माच्या चाहत्याने त्यांना पाहिलं। आपल्या भावनांना आवर घालू न शकलेल्या चाहत्याने धाडस करत अंबानी यांच्या जवळ जाऊन थेट आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली। त्या भावुक चाहत्याने नीता अंबानी यांना उद्देशून 2 ते 3 वेळा उच्च स्वरात मागणी केली, मॅडम रोहित शर्माला कॅप्टन करा। एका प्रतिष्ठित उद्योगपती आणि मुंबई इंडियन्स सारख्या मोठ्या फ्रँचायझीच्या सर्व असलेल्या नीता अंबानी यांच्यासमोर तेही एका पवित्र ठिकाणी एका सामान्य चाहत्याने अशा प्रकारे थेट आणि आर्त मागणी करणं हे निश्चितच सर्वांसाठी अनपेक्षित होतं। या घटनेतून रोहित शर्माच्या कर्णधारपदाबद्दल चाहत्यांच्या मनात असलेली तीव्र आणि अतूट निष्ठा स्पष्टपणे दिसून येते। केवळ मुंबई शहरातच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि देशभरात रोहित शर्माचे किती मोठे चाहते आहेत याची ही घटना साक्ष देते। या महत्त्वपूर्ण मागणीनंतर अंबानी यांनी काय प्रतिक्रिया दिली याबद्दल अर्थातच सर्वांनाच प्रचंड उत्सुकता होती। माध्यमांचे कॅमेरे आणि अनेक सामान्य लोक आपल्या मोबाईलमध्ये हा प्रसंग रेकॉर्ड करत होते। या मागणीची दखल नीता अंबानी यांनी घेतली आणि त्यांनी त्या चाहत्याला तात्काळ प्रतिसाद दिला। नीता अंबानी यांनी स्मितहास्य करत एका वाक्यात त्या चाहत्याच्या मागणीला उत्तर दिलं। हे उत्तर केवळ एक औपचारिक प्रतिसाद नव्हतं, तर त्यात एक सखोल अर्थ दडलेला होता। आता प्रश्न आहे की नीता अंबानी त्या एका वाक्यात नेमकं काय म्हणाल्या, तर नीता अंबानी यांनी त्या चाहत्याच्या मागणीवर अत्यंत शांतपणे उत्तर दिलं। बाबा की मर्जी असं त्या म्हणाल्या। याचा अर्थ बाबांची इच्छा। नीता अंबानी यांचं हे छोटंसं पण अर्थपूर्ण उत्तर अनेक गोष्टी स्पष्ट करतं। एक तर त्यांनी चाहत्यांच्या भावनांची कदर केली आणि त्याला दुर्लक्षित केलं नाही। दुसरं म्हणजे त्यांनी या मोठ्या आणि संवेदनशील विषयावर थेट भाष्य करणं टाळलं आणि याचं श्रेय एका मोठ्या शक्तीला म्हणजे साईबाबांच्या इच्छेला दिलं। बाबा की मर्जी असं म्हणत त्यांनी एक प्रकारे या निर्णयामागे त्यांची कोणतीही वैयक्तिक भूमिका नसून कदाचित काही अपरिहार्य कारणं किंवा संघाच्या हिताचा विचार दडलेला आहे असं सूचित केलं। तसेच त्यांनी या विषयाला आध्यात्मिकतेची जोड देत चाहत्यांना संयम राखण्याचा आणि परिस्थिती स्वीकारण्याचा संदेश दिला। त्यांचं हे उत्तर तात्कालिक तणाव कमी करण्याचा आणि परिस्थितीला अधिक सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न असल्याचं दिसतं। एका छोट्याशा घटनेतून अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी स्पष्ट होतात।
पहिली गोष्ट म्हणजे मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदावरून रोहित शर्माला अचानक हटवण्याचा निर्णय चाहत्यांना आजही मान्य नाहीये। रोहितने आपल्या नेतृत्वाने संघाला जे यश मिळवून दिलं आहे ते चाहते विसरलेले नाहीत। आजही त्याला त्याच भूमिकेत पाहण्याची त्यांची तीव्र इच्छा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे क्रिकेट चाहते आपली नाराजी किंवा मागणी व्यक्त करण्यासाठी कोणत्याही संधीचा उपयोग करत आहेत आणि थेट संघाच्या मालकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। शिर्डीसारख्या ठिकाणी एका सामान्य चाहत्याने केलेली ही मागणी त्यांच्यातील भावनिक संबंध आणि रोहितवरील निष्ठेची पराकाष्ठा दाखवते। तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघाच्या मालकांनाही या जनभावनेची दखल घ्यावी लागत आहे। नीता अंबानी यांनी दिलेला प्रतिसाद दर्शवतो की त्यांना चाहत्यांच्या भावनांची जाणीव आहे। तरी अंतिम निर्णय व्यवस्थापनाचा आणि परिस्थितीचा भाग असला तरी शिर्डीसारख्या पवित्र आणि धार्मिक स्थळी घडलेला हा प्रसंग सोशल मीडियावर आणि क्रिकेट वर्तुळात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे। एका सामान्य चाहत्याने व्यक्त केलेली ही आर्त इच्छा रोहित शर्माच्या लाखो चाहत्यांच्या भावनांचं प्रतिनिधित्व करते। अर्थात या मागणीनंतर मुंबई इंडियन्सच्या धोरणात किंवा कर्णधार पदाच्या निर्णयात कोणता बदल होतो हे आत्ताच सांगणं खूप कठीण आहे। हा पूर्णपणे संघ व्यवस्थापन आणि फ्रँचायझीचा अंतर्गत विषय आहे। मात्र या घटनेने मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदाचा मुद्दा आणि रोहित शर्माच्या चाहत्यांची तीव्र भावना पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित केली आहे। हे निश्चित रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी जे काही केलंय ते अविस्मरणीय आहे। त्याच्या नेतृत्वाखाली संघाने 5 वेळा IPLची प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकली आणि त्याची शांत आणि संयमी वृत्ती, कठीण परिस्थितीतही खंबीरपणे संघाला पुढे जाण्याची क्षमता आणि युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची त्याची पद्धत यामुळे तो केवळ खेळाडूंचाच नव्हे तर चाहत्यांचाही लाडका कर्णधार बनला होता। त्याच्या नेतृत्वाखाली अनेक युवा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली वेगळी ओळख निर्माण केली। त्यामुळे जेव्हा कर्णधार पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त केली। हार्दिक पांड्या, ज्याला आता मुंबई इंडियन्सचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे, तो देखील एक उत्तम खेळाडू आहे आणि त्याच्याकडे हे नेतृत्वाचा अनुभव आहे। गुजरात टायटन्सला आपल्या पहिल्या संघात त्याने विजेतेपद मिळवून दिलं होतं। त्यामुळे मुंबई इंडियन्सने त्याच्यावर विश्वास दाखवत कर्णधार पदाची जबाबदारी सोपवली आहे। मात्र तरीही रोहित शर्माच्या चाहत्यांना हा बदल स्वीकारायला जड जात आहे। त्यांना वाटतं की रोहितने अजूनही काही वर्ष संघाचं नेतृत्व करावं आणि संघाला आणखी यश मिळवून द्यावं। शिर्डीतील या घटनेने हे स्पष्ट होतं की चाहते केवळ खेळाडूंना मैदानात खेळताना पाहण्यासाठी उत्सुक नसतात तर त्यांच्याशी एक भावनिक नातंही जोडलेलं असतं। कर्णधार हा केवळ संघाचा नेता नसतो तर तो चाहत्यांच्याही भावनांचं प्रतिनिधित्व करणारा एक महत्त्वाचा चेहरा असतो। रोहित शर्माने अनेक वर्षांपासून ही भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली आहे। त्यामुळे त्याच्या कर्णधार पदावरून पायउतार होणं हे चाहत्यांसाठी एका मोठ्या बदलासारखं आहे, ज्याला ते सहजपणे स्वीकारू शकत नाहीत। आता सर्वांचं लक्ष याकडे लागलं आहे की मुंबई इंडियन्सचा संघ नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली कसा खेळतो आणि रोहित शर्माची संघातील भूमिका काय असेल। चाहते अजूनही आशा बाळगून आहेत की कदाचित भविष्यात काही सकारात्मक बदल होऊ शकतात का। नीता अंबानी यांचं बाबा की मर्जी हे उत्तर या संदर्भात अधिक विचार करण्यास प्रवृत्त करतं। कदाचित या निर्णयामागे काही दूरगामी योजना किंवा संघाच्या भविष्याचा विचार दडलेला असू शकतो, ज्याची कल्पना सध्या सामान्य चाहत्यांना नाही। एक गोष्ट निश्चित आहे की शिर्डीतील या घटनेने मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदाचा वाद चर्चेत आला आहे। आता पाहणं हे महत्त्वाचं आहे की संघ व्यवस्थापन या जनभावनेची किती दखल घेतं आणि भविष्यात काय निर्णय घेतले जातात। रोहित शर्माचे चाहते आपली मागणी आणि प्रेम वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करत राहतील यात शंका नाही। क्रिकेट हा केवळ एक खेळ नसून कोट्यावधी लोकांच्या भावनांशी जोडलेला एक महत्त्वाचा भाग आहे आणि अशा घटना या भावनांची ताकद दर्शवतात।